नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. महिला वर्गाच्या आग्रहास्तव उखाणा स्पर्धेसाठी दिनांक 10 मार्चपर्यंत मुदतवाढ. मंदिरांवरील प्रशासक हटविण्यासाठी 15 दिवसांची मुदत. मंदिरांवर प्रशासक नियुक्तीला काँग्रेसचाही आक्षेप. दक्षिण मतदारसंघात आयुष्मान भारत कार्ड वितरणास प्रारंभ. रमेश सावकारांसाठी त्यांनी आगीत उडी घेतली. अंगणवाडी कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नियती फाउंडेशन तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर. बेळगुंदी येथे बैलगाडी शर्यत. महिलांसाठी शहरात 20 पिंक टॉयलेट्स. शेणीवरील मोफत अंत्यसंस्कार योजनेची 1 एप्रिल पासून कार्यवाही. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. मैत्रिणींनो नमस्कार. स्मार्ट न्यूज प्रस्तुत नथीचा नखरा आणि उखाणा एक अभिनव स्पर्धा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. मैत्रिणींनो, आपल्याला फक्त इतकेच करायचे आहे. आपल्या पतिरायांच्या नावाचा उखाणा घ्यायचा आहे, तोही अगदी पारंपरिक वेशभूषा आणि नथीसह, आणि त्याचे व्हिडिओ शूटिंग करून स्मार्ट न्यूज कडे पाठवून द्या. चला तर मग ह्या बघू एखादा छानसा उखाणा. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. स्मार्ट न्यूज प्रस्तुत आणि आदर्श समूह पुरस्कृत नथीचा नखरा आणि उखाणा स्पर्धेला आता दिनांक 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महिला वर्गाकडून उत्तमोत्तम प्रकारे उखाणे पाठविण्यात येत असल्यामुळे महिला वर्गाने तयारीसाठी अधिक मुदतवाढीची विनंती स्मार्ट न्यूजकडे केली आहे. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. आदर्श समूहाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आकर्षक बक्षिसांची भेट घेण्याकरिता या स्पर्धेत त्वरित भाग घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे. मंदिरांवरील प्रशासक हटविण्यासाठी 15 दिवसांची मुदत. बेळगाव जिल्ह्यातील 16 मंदिरांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय नुकताच धर्मादाय आयुक्तांनी घेतला. या संदर्भात 16 मंदिरांना नोटिसा देखील पाठविण्यात आल्या आहेत. राज्यातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे ही पुन्हा भक्तांच्या ताब्यात द्यावीत. तसेच येत्या 15 दिवसात बेळगाव मधील मंदिरांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे न घेतल्यास आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशारा देवस्थान आणि धार्मिक महासंघ कर्नाटकचे प्रवक्ते गुरुप्रसाद गौडा आणि महाराष्ट्र प्रवक्ते सुनील घनवट यांनी दिला. ते मंदिर महासंघ आणि बेळगावमधील मंदिर विश्वस्त समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. खडेबाजार शहापूर येथील श्री अंबाबाई देवस्थानचे अध्यक्ष अशोक चव्हाण, श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्र टिळकवाडीचे विश्वस्त दिनेश पटेल, श्री बनशंकरी देवस्थानचे विश्वस्त रमेश सोनटक्की, श्री जीवेश्वर देवस्थानचे विश्वस्त भालचंद्र चौधरी, श्री अंबाबाई मंदिराचे सदस्य अनिल चौधरी आणि हिंदू जनजागृती समितीचे बेळगाव समन्वयक ऋषिकेश गुर्जर यासह विविध मंदिराचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाचा नेमण्याचा विरोध निश्चितपणे होणार आणि तो मागे घ्यावा लागणार, अशा प्रकारे आपल्याला माहिती सांगतो. आणि एक शेवटचा महत्त्वाचा मुद्दा सांगतो की मंदिरांच्या बाबतीत सरकारीकरणाचा विचार होतो. मी महाराष्ट्रातलं उदाहरण देतो. केवळ महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्ड जे आहे याच्याकडे 92,000 एकर जमीन आहे. केंद्र सरकारचं संरक्षण खातं आणि रेल्वे खाते जर सोडलं तर सगळ्यात जास्त जमीन चर्चकडे आहे. आज कर्नाटक सोडा, संपूर्ण देशभरामध्ये एक तरी मदरसा आणि मशीद किंवा एक तरी चर्च कुठल्याही सरकारनं ताब्यात घेतलंय का? कुठलंही सरकार असू द्या, असं कोणीही घेतलेलं नाही. पण मंदिरांच्या बाबतीत हे का केलं जातं, तर हा महत्वाचा मुद्दा आहे. या दृष्टिकोनातून आपण हे आंदोलन करतो आहोत. त्या दृष्टीने भूमिका आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेली आहे. या संदर्भात आपल्या सर्वांसमोर त्या बेळगावच्या विषयाला घेऊन आम्ही आपल्याकडे आलेलो आहे. एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद. मंदिरांवर प्रशासक नियुक्तीला काँग्रेसचाही आक्षेप.
जिल्ह्यातील 16 मंदिरांवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे। याला दक्षिण विभाग काँग्रेसच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे। सदर निर्णय रद्द करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक आयुक्तांना सादर करण्यात आले आहे। शुक्रवारी सकाळी हे निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात म्हटले आहे की सरकारने जिल्ह्यातील 16 मंदिरे प्रशासकांच्या ताब्यात देणे जाहीर केले आहे। मात्र या प्रकारामुळे सरकारच्या हिंदू द्वेष्टा धोरणाचे प्रत्यंतर येत आहे। तसेच यापूर्वी काँग्रेसने अशा विधेयकावर चर्चा केली होती, त्यावेळी भाजप सरकारने प्रखर विरोध व्यक्त केला होता। मात्र आपले सरकार सत्तेवर आहे म्हणून अशा प्रकारची मनमानी करण्यात येत आहे असा आरोप करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे दक्षिण विभाग प्रमुख किरण पाटील, काँग्रेस नेते जयराज हलगेकर, परशुराम ढगे, अशोक चिंडक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। सरकारनं वास्तविकता बेळगाव शहरातील आणि तालुक्यातील जवळजवळ 16 मंदिरांच्या वरती प्रशासक नेमण्याचं जे कार्य केलेलं आहे ते घृणास्पद आहे। वास्तविकता देवस्थानच्या बाबतीत स्थानिक जे लोक असतात ते स्वखर्चानं पूजा अर्चा किंवा मंदिरांचा विकास करत असतात आणि सरकार विकासाच्या बाबतीत पूर्ण पाठीमागं असतं आहे आणि फक्त सरकारी नियंत्रण त्याच्यावरती ठेवावं ह्या उद्देशानं त्यांनी प्रशासक नेमलेले आहेत। हे पूर्ण चुकीचं आहे। तेव्हा हे प्रशासक मंडळ त्यांनी हटवावं आणि पूर्वीसारखं जे ट्रस्टी आहेत त्यांच्या ताब्यातच ह्या मंदिरांचा कारभार त्यांनी द्यावा। आज आम्ही इथं बेळगाव दक्षिण ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं DCIना निवेदन देण्यात आलेलो आहे की जे त्यांनी बेळगाव जिल्ह्यावरती जे हिंदू देवस्थान आहेत त्यांच्यावरती जे प्रशासक नेमलेले आहेत ते आदेश त्यांनी मागे घ्यावा। फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडून आलेलं भाजप सरकार आज हिंदूंच्यावरच्या देवांवरती डोळा ठेवून आणि हिंदूंच्यावरतीच राजकारण करून निवडून आलेलं सत्तेवरती आलेलं हिंदूंवरतीच अन्याय करत आहे। हे आम्ही विनंती करून सरकारला सांगू इच्छित आहोत की तुरंत ह्याने लगेच मागे घ्यावं एवढी विनंती करतो। दक्षिण मतदारसंघात आयुष्मान भारत कार्ड वितरणास प्रारंभ। बेळगाव दक्षिण मतदारसंघातील नागरिकांसाठी आयुष्मान भारत कार्ड वितरणासाठी आतापर्यंत 97,000 सभासदांची नोंद झाली आहे। यातील कार्ड वितरणाची मोहीम नुकतीच सुरू करण्यात आली आहे। यासाठी दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दक्षिण विभागात याचा कार्यारंभ केला। खासबाग येथील देवांग मंगल कार्यालय आणि येळ्ळूर येथील चांगलेश्वरी देवस्थान या ठिकाणी कार्ड वितरण मोहिमेचा शुभारंभ झाला। यावेळी बेळगाव दक्षिण भाजप विभागाच्या अध्यक्षा गीता सुतार यांच्यासह नारायण कुलगोड आणि येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। नागरिकांनी सरकारच्या योजनेचा योग्य लाभ घ्यावा यासाठी यापूर्वी सुमारे 17 ठिकाणी शिबिरे घेऊन या लाभार्थींची निवड करण्यात आली। त्याकरिता आवश्यक संगणक व्यवस्था, इंटरनेट, वाहतूक व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी सुविधा याची पूर्तता दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या माध्यमातून झाल्याचे यावेळी सांगण्यात आले। तसेच यासाठी लाभार्थींनी कृतज्ञता व्यक्त केली। रमेश सावकारांसाठी त्यांनी आगीत उडी घेतली। अश्लील सीडी प्रकरणी राजीनामा दिलेले रमेश जारकिहोळी यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी शुक्रवारी गोकाक शहरामध्ये मोर्चा काढला। अश्लील सीडी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी गोकाक मतदारसंघाचे नेते आणि माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्या समर्थकांनी तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन सुरू केले आहे। रमेश जारकिहोळींच्या समर्थनार्थ गोकाक संपूर्ण बंद झाले आहे। हजारो समर्थक शहरातील मुख्य रस्ते अडवून टायर पेटवून देण्याच्या घटना घडलेल्या आहेत। गोकाक शहरातील बसवेश्वर चौकात टायरांची जाळपोळ करताना एका आंदोलनकर्त्याने आगीत उडी टाकली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला। यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला वाचवले। आगीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणारा आंदोलनकर्ता गणपत किरकोळ जखमी झाला, तरी त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सीडी प्रकरण सामाजिक जाहीर करणाऱ्या RTI कार्यकर्ता दिनेश कल्लहळीचा निषेध करत आहेत। रमेश जारकिहोळींना पुन्हा मंत्रिपद द्यावे तसेच या प्रकरणी योग्य चौकशी करण्यासाठी CBI किंवा CID कडे सुपूर्द करण्याची मागणी त्यांनी तात्काळ केली आहे। अचानक गोकाक बंदचा फटका शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला आहे। खासगी आणि परिवहन बसेस अडविण्यात आल्या आहेत, त्यामुळे त्याचा चांगलाच फटका बसला आहे। अंगणवाडी कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन।
अंगणवाडी कार्यकर्त्यांना अनेक प्रकारच्या कामांची जबाबदारी सोपविण्यात येते, मात्र त्यांना योग्य मानधन देण्यात येत नाही। अशा वेळी सरकारने जादाच्या जबाबदाऱ्या या कर्मचाऱ्यांवर सोपवू नयेत, अशी मागणी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी केली आहे। या मागणी संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की अंगणवाडी कार्यकर्त्यांना आता ई-समीक्षा सर्वेक्षण नामक कामाची जबाबदारी देण्यात आली आहे। तसेच आरोग्य खात्याकडून या कामासाठी दबाव टाकण्यात येत आहे। हा प्रकार थांबवावा अशी मागणी करण्यात आली। ॲडव्होकेट नागेश सातेरी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। नियती फाउंडेशन तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर। येथील नियती फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। फाउंडेशनच्या संस्थापक डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी याबाबत माहिती जाहीर केली आहे। येत्या रविवार दिनांक 7 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता हॉटेल विभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे। या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उद्योजिका रोहिणी गोगटे आणि सन्माननीय अतिथी म्हणून नवीना शेट्टीगार या उपस्थित राहणार आहेत। नियती फाउंडेशन तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार 2021 यासाठी पुढील 10 कर्तृत्ववान महिलांची निवड करण्यात आली आहे। महिला आणि युवा सक्षमीकरणाच्या अतुल्य कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार वैजयंती चौगुला, पोलीस दलातील असामान्य सेवा यशोदा वंटगोडी, संगीत क्षेत्रातील योगदान अर्चना बेळगुंदी, समाजसेवेचे कार्य प्रतिभा आपटे, भरतनाट्यम क्षेत्रातील योगदान रेखा हेगडे, शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील योगदान कीर्ती शिवकुमार, वन आणि प्राणी संवर्धन रोहिणी पाटील, शिक्षण क्षेत्रातील योगदान स्वाती जोग, सामाजिक कार्य सुरेखा पाटील आणि क्रीडा क्षेत्रातील योगदान मैत्रेयी संगम बैलूर, त्याचप्रमाणे वृद्धाश्रमात सेवा बजावलेल्या रेखा कणबरकर आणि बाळवा मुल्लीमणी यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे। बेळगुंदी येथे बैलगाडी शर्यत। बेळगुंदी येथील श्री कलमेश्वर युवक मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 3 रोजी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। याचे उद्घाटन सौंदर्य पेंट्स उद्योगाचे संचालक RI पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजू किणेकर आणि अन्य सदस्यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी KY घाटेगस्ती, संतोष मंडलिक, लक्ष्मण आमरोळकर, निंगाप्पा मोरे, कृष्णा हुंदरे, दिलीप कांबळे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवराय प्रतिमेचे पूजन झाले। स्पर्धेतील मोठ्या गाड्यांच्या स्पर्धेचे उद्घाटन मार्कंडेय कारखाना संचालक तानाजी पाटील यांच्या हस्ते झाले। प्रास्ताविक नागेश पाटील यांनी केले। यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। शर्यती पाहण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिलांसाठी शहरात 20 पिंक टॉयलेट्स। शहरात 20 पिंक आणि 20 ब्ल्यू टॉयलेट बांधण्याची शिफारस सिटी सॅनिटेशन प्लॅन मध्ये करण्यात आली आहे। शहराचा पुढील 10 वर्षांचा शहर स्वच्छता आराखडा तयार करण्यात आला। राज्य शासनाने नियुक्त केलेल्या बिगर शासकीय संस्थेने हा आराखडा तयार केला आहे। संस्थेच्या प्रतिनिधींनी महापालिकेत बैठक घेऊन आराखड्याची माहिती दिली, तसेच अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली। अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशींची तरतूद आराखड्यात केली जाणार आहे। त्यानंतर अंतिम आराखडा शासनाकडे सादर केला जाईल। जानेवारी 2020 मध्ये शहर स्वच्छता आराखड्याबाबत महापालिकेत बैठक झाली होती। त्यावेळी काही अधिकारी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी काही शिफारशी केल्या होत्या। शेणीवरील मोफत अंत्यसंस्कार योजनेची 1 एप्रिल पासून कार्यवाही। शहर परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी मोफत अंत्यसंस्कार योजनेची कार्यवाही करण्याकरिता बेळगाव दक्षिण आणि उत्तर या मतदारसंघामध्ये 10 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। यामधून शेणीवरील मोफत अंत्यसंस्कार योजना मार्गी लावण्यात येणार आहे, अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली आहे। बेळगावमधील सदाशिवनगर आणि शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत 1 एप्रिल पासून शेणीवरील मोफत अंत्यसंस्कार सुरू होणार आहेत। पहिल्या टप्प्यात सदाशिवनगर आणि शहापूर मुक्तिधाम 2 स्मशानभूमीत योजना राबविली जाणार आहे। सदर योजनेचा प्रस्ताव महापालिकेने प्रशासनाकडे पाठविला आहे। प्रशासनाकडून तो प्रस्ताव मान्य झाला तर या योजनेसाठी निधी उपलब्ध होणार आहे। प्रशासनाकडून निधी प्राप्त न झाल्यास शहराच्या दोन्ही आमदारांकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधी सदर योजनेसाठी दिला जाणार आहे। याशिवाय महापालिकेने अर्थसंकल्पात मोफत अंत्यविधी योजनेसाठी 50 लाख रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। श्री गुरु कॉलेज ऑफ नर्सिंग। भारतामध्ये सुमारे 20 लाख नर्सेसची कमतरता भासते आहे।
यासाठी नर्सिंग अभ्यासक्रम शिकून उत्तम प्रशिक्षण घेता येते। विज्ञान शाखेमध्ये 12वी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात। बेळगावातील श्री गुरु कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहेत। हा अभ्यासक्रम राजीव गांधी आरोग्य विद्यापीठाकडून प्रमाणित आहे। यासाठी योग्य सुविधा आणि तज्ञांकडून प्रशिक्षण उपलब्ध आहे। प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी निश्चित। प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध। प्रवेश अर्ज करण्यासाठी दिनांक 31 मार्च अखेरची तारीख। अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा 9035511239 किंवा 8310400603 वर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बेळगाव महापालिका वार्ड पुनर्रचना दाव्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे। त्यामुळे या मुद्द्यासंदर्भात आता तारीख पे तारीख अशी प्रचिती येत आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या वार्ड पुनर्रचनेचा फेरविचार केला जावा यासाठी माजी नगरसेवकांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे। उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे। गुरुवारी होणारा सुनावणी दावा वेळेवर न्यायालयासमोर न आल्याने पुढील तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले। नंदगड ग्रामपंचायत बैठकीत विविध विषयांवर चर्चा। नंदगड गावची लोकसंख्या तालुक्यात जास्त आहे। ग्रामपंचायत ही सर्वात मोठी आहे। अशा गावात 24 तास पाणी पुरवठ्यासाठी मलप्रभा नदीचे पाणी नंदगड तलावात साठा करून गावात घरोघरी नळाद्वारे 24 तास पाणी पुरवठा योजना आहे। यासाठी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा केला जात असून योजना यशस्वी झाल्यास तालुक्यातील 24 तास नळ पाणी पुरवठा करणारे पहिले गाव असणार आहे, अशी माहिती ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या मादार यांनी बैठकीत दिली। गावच्या मध्यभागातून खानापूर हलसी रस्त्याच्या रहदारीमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे। ही समस्या सोडविण्यासाठी बायपास रस्ता तसेच रांगोळी योजना राबविण्यात येणार आहे। पंचायतीचे कामकाज ऑनलाईन करण्यात येणार आहे। नंदगड येथील संगोळी रायण्णा यांची समाधी स्थळ आणि फाशी देण्यात आलेले स्थळ पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे। याबाबत ग्रामपंचायत अध्यक्ष विद्या मादार यांनी माहिती दिली। जांबोटी मार्गावर नाल्यात ट्रक उलटला। जांबोटी चोरला मार्गावरील बेटणे गावाजवळील कासरी नाल्यावरील पुलावर मालवाहू रिकामा ट्रक नाल्यात पलटी झाला आहे। आज दिनांक 5 मार्च रोजी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला। बेटणे गावाजवळील उतारतीला चालकाचे नियंत्रण गाडीवरील सुटल्याने ट्रक नाल्यात कोसळला। गोव्याहून बेळगावच्या दिशेने येणारा हा ट्रक रिकामी होता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। केबिनमध्ये अडकलेले चालक आणि क्लीनर सुखरूपपणे बाहेर पडले। कासरी नाल्यात थोडेच पाणी आहे, त्यामुळे क्लीनर आणि चालकाला केबिन तोडून बाहेर येणे शक्य झाले।
ट्रकचे पाठीमागचे टायर पुलावरच अडकले होते तर केबिन नाल्यात होता। मयेकर नगरात गटारीच्या कामाचा शुभारंभ। रामगुरवाडी खानापूर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील मयेकर नगरात सरकारच्या 14व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत गटारीच्या कामाचा शुभारंभ गुरुवार दिनांक 4 रोजी करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षा ऐश्वर्या शिवा मयेकर यांच्या हस्ते कुदळ मारून शुभारंभ केला, तर सदस्य बाळेशी कांबळे यांनी पूजन केले। ग्रामपंचायतीच्या विविध योजना अंमलात येताच मयेकर गावचा विकास करण्याचा मनोदय अध्यक्षा ऐश्वर्या मयेकर यांनी बोलून दाखविला। यावेळी सदस्य बाळेशी कांबळे, पीडीओ संजू उप्पिन, बसवराज पाटील, विल्यन्स, राजू दाबिलकर, श्रीमती रेखा गोरल आदी नागरिक उपस्थित होते। कापोली केसी नालाच्या खोदाईचा शुभारंभ। निलावडे तालुका खानापूर ग्रामपंचायत क्षेत्रातील कापोली केसी गावच्या सर्वे नंबर 2 मधील नाल्याच्या कामाचा शुभारंभ नरेगा योजनेतून केला। कामाचा शुभारंभ अध्यक्षा आरती अर्जुन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला, तर उपाध्यक्ष विनायक मुणगेकर यांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ केला। यावेळी या वार्डाचे सदस्य सहदेव पाटील, वंदना विठ्ठल हणबर, महादेव कवळेकर, पार्वती मुदगेकर, रेणुका शिगाळे, लक्ष्मी नाईक तसेच पीडीओ बाळाराम पाटील, सेक्रेटरी श्री वडगावकर, लक्ष्मण देसाई, संदीप देसाई, गावचे ग्रामस्थ शिवाजी गावडे, गोपाळ गावडे, दीपक गावडे, दीपा गावडे, अशोक पाटील, शंकर पाटील आदी उपस्थित होते। ट्रक मालक संघटनेची 9 रोजी बेंगळुरात बैठक। बेंगळुरात 9 मार्च रोजी कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि महाराष्ट्रामधील विविध ट्रक चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत प्रशासनाकडे विविध मागण्या करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती ट्रक चालक मालक संघटना बेळगावचे अध्यक्ष एम पाचापुरी यांनी दिली। प्रशासनाने इंधन दरवाढ केल्याबरोबरच इतर जाचक अटी ट्रक चालक मालकांवर लादल्या आहेत। इन्शुरन्स कंपनी वेळेत इन्शुरन्स दरवाढ हप्ता भरून घेते, मात्र अपघातानंतर वेळेत मदत करण्यासाठी पावले उचलत नाहीत, त्यामुळे ट्रक मालक आर्थिक अडचणीत येत आहेत। त्यामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीची भर पडल्याने व्यवसाय करणे कठीण बनत चालले आहे। बैठकीला कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि महाराष्ट्रामधील लॉरी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत। परिवहन कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा। परिवहन कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा या मागणीसह इतर 9 मागण्यांवर येत्या 15 मार्च पर्यंत निर्णय घेण्यात यावा, अन्यथा बेमुदत आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा परिवहन कर्मचारी आणि शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला। परिवहन कर्मचाऱ्यांतर्फे 2 महिन्यांपूर्वी बेमुदत आंदोलन करण्यात आले। या दरम्यान लवकरच कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जातील अशी माहिती दिली, परंतु तसे घडले नाही। त्यासाठी परत एकदा याविरोधात रान उठविण्याची तयारी सुरू झाली आहे। त्याचाच भाग म्हणून राज्य सरकारला 15 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे। जिल्ह्यातील 31 शाळांत अद्ययावत प्रयोगशाळा। विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे। त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण खात्याने बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 31 माध्यमिक शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब सुरू केले आहे। तसेच 2021-22 शैक्षणिक वर्षात अधिकाधिक शाळांमध्ये ही लॅब सुरू करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे देशभरातील शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब सुरू केले जात आहे। 400 पेक्षा अधिक विद्यार्थी असलेल्या आणि 1500 चौरस फुटांपेक्षा अधिक जागा प्रयोगशाळेसाठी उपलब्ध असलेल्या शाळेत ही योजना राबविली जात आहे। प्रयोगशाळेत सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो। बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सर्रास शाळांमध्ये लॅब सुरू करण्यासाठी शिक्षण खाते प्रयत्नशील आहे। अनमोड खानापूर रस्ता धुळीने माखला। बेळगाव पणजी महामार्गावरील खानापूर पासून अनमोड पर्यंतच्या महामार्ग कामाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे। त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून सदर काम पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहे। सध्या हे काम अपूर्ण स्थितीत असून येथून जाणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। रस्त्यावर उन्हाळ्यात धुळीचा तर पावसाळ्यात चिखलाचा त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे येथून वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे। महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी अनेकदा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, मात्र न्यायालयीन स्थगितीमुळे हे काम बंद ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। प्राथमिक शाळांबाबत अजून निर्णय नाही।
6वी ते माध्यमिक शाळा पूर्ण वेळ सुरू झाल्या आहेत. प्राथमिक 1ली ते 5वी पर्यंत शाळा सुरू करण्याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही, कारण राज्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे मत शिक्षण मंत्री एस सुरेश कुमार यांनी व्यक्त केले. परराज्यात कोरोनाचे संक्रमण होत आहे. सध्या राज्यात उच्च प्राथमिक शाळा नियमित सुरू आहेत. प्राथमिक 1ली ते 5वी पर्यंत शाळा सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. मात्र याबाबत आरोग्य खात्याचा सल्ला घेऊनच प्राथमिक शाळा सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. मात्र अजून शिक्षण खात्याने निर्णय घेतलेला नाही. मुलींच्या जिल्हा फुटबॉल संघाची निवड. शिक्षण खाते आणि श्रीमती नेमवा कुडशी पदवीपूर्व कॉलेज मजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदवीपूर्व जिल्हास्तरीय मुलींच्या फुटबॉल निवड चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राज्य स्पर्धेसाठी अंतिम 18 खेळाडूंची निवड करण्यात आली. मराठी विद्यानिकेतनच्या मैदानावर ही चाचणी झाली. बेळगाव जिल्हा संघात प्रेरणा बनिया, करुणा गवंडी, श्रावणी बैंगणकर, दीक्षा जोशी, तुरोईभा खोंगसीत, सोनाली खांडेकर, वैष्णवी यतोजी, वेदिका मुदगेकर, लियाजोंग रेममाई, प्राची हुंद्रे, श्रीलक्ष्मी यलिगार, शर्वरी आंबेडकर, साक्षी पाटील, अखिला नाईक, साक्षी मुरकुटे, भावना किलारंगी, पल्लवी चौगुले, तर राखीव खेळाडू सानिका सायनाग, मुद्दित खान, वैष्णवी पाटील यांचा समावेश आहे. साईराज वॉरियर्सकडे श्री चषक, रब्बीनी दफेदार मालिकावीर. टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर पार पडलेल्या खडकगल्ली येथील श्री स्पोर्ट्स आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी अंतिम सामन्यात साईराज वॉरियर्सने पांडुरंग सीसी चिकोडीचा 134 धावांनी पराभव करीत श्री चषक 2021 पटकाविला. विजयी संघाचा रब्बीनी दफेदार, सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारासह दुचाकीचा मानकरी ठरला. पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना साईराज वॉरियर्सने 12 षटकात 5 बाद 111 धावा केल्या. चिकोडीने 12 षटकात 8 बाद 66 धावा केल्या. साईराजला 45 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात साईराजने 12 षटकात 5 बाद 153 धावा केल्या. 198 धावांचे लक्ष्य समोर ठेवून फलंदाजी करताना पांडुरंग क्रिकेट क्लब चिकोडीने 12 षटकात 8 बाद 65 धावा केल्याने सामना 134 धावांनी गमविला. SSK क्रिकेट स्पर्धेला उत्साहात प्रारंभ. SSK स्पोर्ट्स कमिटी बेळगाव आयोजित SSK समाज मर्यादित SSK चषक अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आजपासून टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ही स्पर्धा SSK समाज मर्यादित असून या स्पर्धेतील विजेत्या संघाला 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला 15,000 रुपये रोख आणि चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी समाजाचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते क्रिकेट यष्टीला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. तर SSK स्पोर्ट्स समितीचे अध्यक्ष विनायक सुरेपान यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. या प्रसंगी राजू कटारे, ब्रह्मानंद मिरजकर, अनिल चौधरी, अनिल पवार आणि SSK समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात बेळगाव ते सोलापूर ZPM आणि गदग 11 संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजयी सलामी दिली. सात्विक अश्विनीचा धक्कादायक विजय. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या पहिल्या सामन्यात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोन्नप्पा यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली. याशिवाय पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांतने दुसरी फेरी गाठली, तर HS प्रणॉय आणि समीर वर्मा यांना सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या हफीज फैझल आणि ग्लोरिया इमॅन्युएल या जोडीला सात्विक अश्विनी यांच्या जोडीने 21-18, 21-10 असे सरळ 2 गेममध्ये नमवले. जानेवारीत झालेल्या थायलंड बॅडमिंटन स्पर्धेत याच दुसऱ्या नामांकित जोडीने सात्विक अश्विनीला उपांत्य फेरीत हरवले होते. आता दुसऱ्या फेरीत सात्विक अश्विनी यांच्या पुढे इंडोनेशियाच्याच इनो रिवाल्दी आणि पिथा मेंतारी या जोडीचे आव्हान असेल. मेरी कोम उपांत्य फेरीत. भारताच्या 6 वेळा विश्वविजेत्या MC मेरी कोमने बुधवारी बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. 37 वर्षीय मेरीने वर्षभरानंतर झोकात पुनरागमन करताना उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या गिओर्डाना सारेंटिनोचा
विभाजित निकालाद्वारे पराभव केला। उपांत्य फेरीत तिची अमेरिकेच्या व्हर्जिनिया फुशशी गाठ पडणार आहे। त्याआधी जागतिक कांस्य पदक विजेत्या मनीष कौशिकने स्पेनच्या अमारी रुल्डाफोलला 5-0 अशी धूळ चारली। उपांत्यपूर्व सामन्यात त्याची 2 वेळच्या आशियाई सुवर्ण पदक विजेत्या कझाकस्तानच्या सुफिउल्लीन काझीकरशी गाठ पडणार आहे। दरम्यान मेरी कोमची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या विजेत्या आणि ज्येष्ठांच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। गतवर्षी डिसेंबरमध्ये या समितीची स्थापना करण्यात आली असून जगभरात बॉक्सिंगमध्ये नाव कमावलेल्या अनुभवी खेळाडूंचा या समितीत समावेश करण्यात येतो। सिंधू श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत। पी.व्ही. सिंधू आणि किदंबी श्रीकांत यांनी गुरुवारी स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली। सायना नेहवालला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला। सात्विक साईराज रंकीरेड्डी दुहेरी विजयाची नोंद करताना 2 गटात उपांत्यपूर्व सामन्यातील स्थान पक्के केले। दुसऱ्या नामांकित सिंधूने अमेरिकेच्या आयरिस वांगला अवघ्या 35 मिनिटात 21-13, 21-14 अशी धूळ चारली। सिंधूची उपांत्य फेरीत बुनसान ओंगबाम रंगफानशी गाठ पडणार आहे। थायलंडच्या फिट्टापूर्ण चव्हाणने सायनाला 21-16, 17-21, 23-21 असे नमवले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।